भावसार क्षत्रिय समाज जळगाव अंतर्गत भावसार क्षत्रिय समाज महिला मंडळ शपथविधी व पदग्रहण समारंभ 18 मारुती पेठ जळगाव येथे उत्साहात संपन्न। सौ शीतल संजय शेठ भावसार यांची अध्यक्षपदी निवड। जालना येथील व ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महासभा सोशल युनिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजहंसजी जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमित्राताई राजहंसजी जाधव, महासभेतील कला क्रीडा संस्कृती राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जालना महिला मंडळ अध्यक्ष यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते। आपले संबोधनात सर्वप्रथम श्री राजहंसजी सरांनी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक अध्यक्ष श्री शैलेश पांडे व समस्त कार्यकारी मंडळाचे कौतुक करताना उपस्थितांना अत्यंत मौलिक मार्गदर्शन केले। बचत गटांची स्थापना करून कशाप्रकारे समाजातील आपल्या बहिणींचा आर्थिक जीवनस्तर वाढवावा हे सविस्तर सांगताना काही दाखले देखील त्यांनी दिले। समाज संघटन हे केवळ महिला वर्गामुळेच शक्य होते असे मत त्यांनी मांडले। जळगाव समाज अध्यक्ष श्री शैलेश पांडे यांनी सौ जान्हवीताई व त्यांचे समस्त महिला मंडळ कार्यकारिणीने ज्या प्रकारे समाजकार्य केले त्यातूनच प्रेरणा मिळून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत संस्थेचे कामकाज हे पदावर असलेल्या व्यक्तींच्या स्वभावानुरूप व सोयीनुसार चालत असते। पद स्वीकारताना चित्त थाऱ्यावर ठेवून पद स्वीकारले पाहिजे। पदाला न्याय देऊ शकतो का याचा विचार करून पद स्वीकारले पाहिजे। उगाच मोठेपणाने मिरवता यावे व चार चौघांनी आपल्याला महत्त्व द्यावे म्हणून पद स्वीकारू नये। पदाचे महात्म्य आदर व आब राहील असेच काम केले पाहिजे असा संदेश याप्रसंगी दिला। महिला मंडळ माजी अध्यक्ष सौ जान्हवीताई त्यांच्या भाषणात 2 वर्षाच्या अध्यक्ष कारकिर्दीसाठी त्यांच्या पतीची त्यांना मोलाची साथ मिळाली असे उद्गार काढले। त्या म्हणाल्या, जसं एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात तसे मला माझ्या पतीने साथ दिली व त्याकरिता मी माझ्या पतीस आपणा सर्वांच्या समोर पुष्प देऊन त्यांचे आभार मानू इच्छिते असे सांगून आपल्या पतीस पुष्प देऊन त्यांच्या भावना व्यक्त करत त्यांचं स्वागत केलं। त्यांच्या बोलण्याने संपूर्ण हॉल सुद्धा भावुक झालेला होता। नवनिर्वाचित अध्यक्ष सौ शीतलताई व जळगाव समाज माजी अध्यक्ष श्री अशोक खंडूलाल शेठ भावसार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। समारंभास उपस्थित कार्यकारी मंडळ माजी अध्यक्ष श्री अशोक शेठ व श्री प्रितेश भाऊ, माजी महिला मंडळ अध्यक्ष सौ सुचित्राताई, सौ रत्नाताई, सौ सीमाताई, सौ वंदनाताई व माजी उपाध्यक्ष सौ पल्लवीताई यांनी कार्यक्रमास उपस्थिती दिल्याबद्दल व कार्यक्रमाची शान वाढवल्याबद्दल पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। महिला मंडळ अध्यक्ष सौ शीतलताई, उपाध्यक्ष सौ शुभांगीताई, सचिव सौ अनिताताई, कोषाध्यक्ष सौ प्रियंकाताई यांना समाजाध्यक्ष श्री शैलेश पांडे यांनी पदाची शपथ दिली। तसेच श्री राजहंस सर व सौ सुमित्राताई यांचे हस्ते सदर महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। तदनंतर महिला पदाधिकाऱ्यांतर्फे बनवण्यात आलेल्या विविध समित्या, त्यांचे प्रमुख, उपप्रमुख व इतर सभासद यांना देखील समाज अध्यक्षांनी सामूहिक शपथ दिली व नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। मावळत्या महिला अध्यक्ष सौ जान्हवीताई यांनी सर्व हिशोब, प्रोसिडेंट, पावती पुस्तके व रोख रक्कम नवनिर्वाचित महिला मंडळ अध्यक्ष सौ शीतलताई यांचेकडे सुपूर्द करून त्यांना अध्यक्षपदाचा चार्ज सोपविला। जळगाव कार्यकारिणीतर्फे ॲडव्होकेट दीपालीताई यांनी मोठ्या सन्मानाने सौ जान्हवीताई यांना साडीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सौ शीतलताई यांचे व इतर महिला पदाधिकारी तसेच सभासद यांचे देखील कार्यकारी मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले। याप्रसंगी धुळे येथील माजी विश्वस्त श्री ईश्वरलाल शेठ भावसार यांची देखील उपस्थिती लाभली। तसेच सदैव सहकार्यास तयार असे श्री जयेश भाऊ अजित, माजी कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधव भगिनी यांनी देखील उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढविली। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव कार्यकारिणी सचिव ॲडव्होकेट दीपालीताई भावसार यांनी केले। आभार प्रदर्शन जळगाव कार्यकारिणी खजिनदार श्री सतीश नंदकिशोर शेठ भावसार यांनी केले।